नमस्कार. सोलापूरचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रबज्ज, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्याच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे 16 व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोनलगी, सोनपूर व वैदकवाडी या 16 गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे अशी धारणा आहे. पण नवीन अध्ययनानुसार सोलापूर हे नाव 16 गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले आणि यादव वंशापरात सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके 1238च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो, तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे. मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूरमधील न गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासनाने सोलापूरऐवजी शोलापूर असे उच्चार कायम केले. सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन 1838ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन 1864 हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन 1871 सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन 1875 माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. 1956 राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला व इसवी सन 1960 महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला. स्वतंत्रपूर्ण काळापासून स्वातंत्र्य मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना 3 दिवसापासून म्हणजे शके 1930ला मे 9, 10, 11 दिवशी स्वातंत्र्य मिळाले. थोडक्यात इतिहास अशा प्रकारे कार्य करतो. मे 1930ला महात्मा गांधी यांना अटक झाली. संपूर्ण भारतभर ब्रिटिश नियमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलन देखील सोलापुरात करण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचा जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री रामकृष्ण जाजू यांनी 1930 मे 9, 10, 11 या 3 दिवसाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. स्वातंत्र्यापूर्वीच इसवी सन 1930 महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकावणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 6 एप्रिल 1930 रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवला. संपूर्ण देशात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लॉ घोषित केले. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्य सैनिक श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाणे मध्ये 2 पोलिसांच्या हत्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने पण वरील शिक्षा कायम ठेवली व या 4 स्वातंत्र्य सैनिकांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.
या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले. सोलापूरबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.